नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर बहुप्रतीक्षित निवडणूक जी आहे, मुंबई वगळता आज महाराष्ट्रभरात निवडणुका आहेत आणि या निवडणुकामध्ये बघायला गेलं तर जवळपास नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका आज मतदान आहे आणि या मतदानासाठी आपण पाहतोय की आम्ही आलो थेट मुंबईवरून नांदेड जिल्ह्यातील हदगाव या तालुक्यामध्ये। खरं तर या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे। आपण बघायला गेलं महाविकास आघाडी आणि महायुती हे देखील या ठिकाणी एकत्र लढत नाहीत। प्रत्येक पक्ष हा स्वबळावरती लढतं आणि याला कार्यकर्त्याची निवडणूक मानलं जातं। आपण या ठिकाणी पाहतोय की या बूथवरती बरेचसे अ, मतदार या ठिकाणी येतात, त्यांच्या याद्या हे चेक करतात आणि अशा पद्धतीने या ठिकाणी निवडणुका सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे। आणि आपण पाहतो की या मतदानामध्ये जवळपास या ठिकाणची मुख्य लढत जी आहे शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची आहे। या ठिकाणचे जे आमदार आहेत हे बाबूराव कदम आहेत आणि त्यांच्यामुळे शिंदेगड जो आहे या ठिकाणी वेगळा रडतोय आणि असं असताना देखील या ठिकाणी आतापर्यंत वर्चस्व बघायला गेलं तर या ठिकाणी काँग्रेसचंच वर्चस्व होतं, त्याच्यानंतर शिवसेनेचं। पण आताचं जे वर्चस्व आहे कुणाचं आहे हे सांगू शकत नाही, कारण महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रत्येक उमेदवार या ठिकाणी एकमेकांना टक्कर देत या ठिकाणी लढत आहेत। आज मतदानाला गेलेले काही मतदार आपल्यासोबत आहेत। आपण मतदान केलं? हो. यांनी आज मतदान केलंय, काय वाटतं 9 वर्षानंतर तुमच्या परिसरामध्ये निवडणुका झाल्या? छान दरवर्षीप्रमाणे निवडणुका होतच असतात. विकास होत नाही, फक्त निवडणुकाच होतात. आणि यावेळेस फार मोठा कळस झालेला आहे. इलेक्शन कमिशनरने पूर्ण बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. मतदानाचं हेच करून टाकलेलं आहे सगळं. पण माझी सर्व मतदारांना विनंती आहे की घरात न बसता तुमच्या विकासाला मतदान करण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर या आणि मतदान करा. मतदान हे एक स्वच्छ दान आहे, रक्तदानापेक्षा मोठं दान आहे. त्यासाठी मतदान प्रत्येकाने तुम्ही करायला. सांगितलं की निवडणूक आयोगाने बट्ट्याबोळ केलाय, काय झालं नेमकं? काय नाही केलं मला सांगा, या वेळेस निवडणूक आयोगानं काय नाही केलं? कधी न झालेलं. माझ्या आयुष्यात 46 वर्ष आहे. 46 वर्षामध्ये निवडणूक आयोगानं मतदान प्रचार करण्याची वेळ रात्री 10:30 पर्यंत दिली. निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांना बोधचिन्ह दिलं नाही, त्यांचं जे चिन्ह असते ते दिलं नाही लवकर प्रचार करण्यासाठी. किती मोठा गोळ आहे. फक्त निवडणूक आयोग हे राजकारण पुरतं चालू आहे. अगदी ज्या पद्धतीनं भारत देशामध्ये भारतभर निवडणूक आयोगावरती एक लांछन लागलं गेलंय, त्याच पद्धतीने नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील निवडणूक आयोगावरती लांछन लागलं गेलंय। या ठिकाणी हे बऱ्याच वर्षापासून स्थायिक आहेत आणि असं असताना निवडणूक जेव्हा होते तेव्हा रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आदल्या दिवशीचा प्रचार कधीही सुरू राहत नाही, पण या ठिकाणी प्रचार सुरू झालाय, प्रचार सुरू राहिलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर पैशाचा अक्षरशः पाऊस पडला असं या ठिकाणी सांगण्यात येतं। आपण देखील मतदान केलंय? नाही, मी नाही केलं. माझं तिकडे आहे. अच्छा. तर पाहतोय की मतदार या ठिकाणी यायला लागले आहेत आणि या पद्धतीने या ठिकाणी मतदार आज बघायला गेलं तर या ठिकाणचं वातावरण जे आहे थंडीचं वातावरण आहे। थंड गारवा जरी असेल हवेमध्ये तरी देखील या ठिकाणचा मतदार वर्ग जो आहे घराच्या बाहेर पडतोय आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणची जी चुरस आहे ही 4 वेगवेगळ्या पक्षांचा जो आहे या ठिकाणचं लढाई जी आहे ते आपण पाहतोय। चौरंगी लढत या ठिकाणी होते। नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं देखील गरजेचं आहे। पण महासागरच्या माध्यमातून आज मतदानाच्या दिवसभराच्या घडामोडी आपण पाहत रहा फक्त महासागर न्यूजवर।